मित्रांनो नमस्कार। तर आम्ही तोंडात पाय धुतलो, दात घासले, आंघोळ केली, तर ना आम्ही उठलो आणि टीव्ही बघतोय। तर आम्हाला आगाखा त्याचे जायचं होतं ना। तर बघा आम्ही ना पूजा मावशीच्या घरी बसलोय, मम्मी पप्पा मागे बसले, पूजा माव गाडी चालवतीये। तर मला ना एअरफोर्स खूप आवडतं ना, आणि जेट फायटर पण खूप आवडतो, फायटर प्लेन। मग ना पूजा माव म्हणली की इथे राईट साईडला उजव्या बाजूला ना एअरफोर्स आहे। तर एअरफोर्स बघा, इथं जेट फायटर आहे। इथे मी मम्मीला विचारलं की लॉन्च कधी होणार। मम्मी म्हणली की हे फक्त पुतळा आहे, म्हणजे स्टॅच्यू आहे। तर बघा मित्रांनो, आम्ही इथे आगाखा पॅलेसला पोहोचलो। पूजा माऊ, पप्पा, मी, मम्मी, शिवम, आम्ही 5 जण इथे आले। तर ना मला इथे फिरायला खूप मजा वाटतीये की जेट फायटर बघितलं, आगाखा पॅलेस अजून पूर्ण बघायचंय। तर इथे महात्मा गांधींना ना ठेवलं होतं इंग्रजांनी आगाखा पॅलेसमध्ये। आणि ना त्यांचा जो ग्रुप होता ते इथे खुर्च्यांवरती बसून ना संध्याकाळी भजन ऐकत होते। राजा राम कोणते तरी आहे ते भजन, पण ते बोलत होते। आणि पप्पा माझा आणि शिवांचा फोटो काढताय। आगाखा पॅलेस जेव्हा जुना होता तेव्हा बघा असं दिसत होता, असं थोडा असा ब्राऊन कलर। आणि ना हे बघा, ही महात्मा गांधींची माहिती आहे, ते कसं ठेवलं होते, ते कसे राहिले, काय बोलत होते। इथे जे पुतळा होता ना, पुतळा त्याच्यासोबत मी स्टॅच्यू सारखा राहिलो होतो, मी आणि शिवानी। आणि ना हे बघा, इथं हे ना महात्मा गांधी ना कुठे चालले, ते ना दांडी नावाच्या गावाला चालले होते। तर ना इथे ना कोणाची तरी समाधी आहे, पण मी काही नाव वाचलं नाही। आता बघा बाहेरून आगाखा जो पॅलेस आहे तो एवढा मोठा दिसतोय। मग नंतर ना आम्ही इथे शंकराच्या मंदिराला आलो मोठ्या। तिकडे कडेला ना बोटिंग पण होती, बोटिंग। मग ना पाया पडलो, पूजा वगैरे केली। ना मी बोटिंग मध्ये बसणार, शिवमला घंटी वाजवायला नव्हती येत, म्हणून ना मम्मीने शिवमला उचलून घेतले आणि शिवम घंटी वाजवली त्यांनी, शिवमनी। तर आम्ही बोटिंग मध्ये बसलोय, बोटिंग मध्ये शिवमला आणि पूजा माऊला खूप भीती वाटत होती, मला वाटत नाही, कारण मला बोटिंग आवडते आणि एरोप्लेन पण आवडतो। मला खूप मोठे मोठे जहाज आवडतात।